वेल 22 यार्ड या सिरीजमध्ये आपल्यासोबत आहेत आता विकी भोईर आणि यांच्यासोबत आपण बोलूयात. विकी सर, क्रिकेटर व्हावं असं कधी वाटलं होतं? माझ्या मित्रामुळे मला इंटरेस्ट आला होता, कारण मी क्रिकेट खेळत नव्हतो, पण ते सर्वजण क्रिकेट खेळायला जायचे म्हणून त्यांच्यामुळे मी पण त्यांच्यासोबत जायला लागलो. तेव्हा क्रिकेटमध्ये इंटरेस्ट आलं होतं. ओके, मित्राचं नाव आवडेल आम्हाला सांग. धीरज भोईर. धीरज भोईर. भोईर भोईरच आहे. भावकी? हां, भाऊच आहे. म्हणजे भावकीमध्ये? हां, भावकीमध्ये आहे. ओके, ठीक आहे. त्या टाईमला म्हणजे ऑब्व्हियसली मित्र घेऊन जायचा सोबत तुमचा, बट तेव्हा असं वाटायचं की यार जर मी बॅटर झालो तर ॲटलिस्ट त्याच्यासारखा तरी बॅटिंग करीन. हां, बॅटिंग सर्वप्रथम तर बॅटिंगच करायचो मी. बॉलर नंतर झालो मी, पण बॅटिंगचा इंटरेस्ट खूप होता. पण त्यानंतर सिच्युएशननुसार गोलंदाजी करायला लागलो. ओके, जेव्हा बॉलिंग करायला स्टार्ट केली, असा कोणता बॅट्समन होता ज्याने विकी भोईरला असं कानमंत्र दिला की बॉलिंग करू नको, बॉलिंग तुझ्या वाट्याची नाही आहे? जेव्हा मी यंग होतो, टीममध्ये आलो होतो, तेव्हा सुरुवातीलाच गोलंदाजी करायला चालू केली होती. त्या टाईमला मी ग्रामीण क्रिकेट खेळत असताना ऋषी नाईक, वालचा जो ऋषी नाईक आहे, त्यांनी त्या टायमाला मला 29-30 रन मारले होते. तर तेव्हा असं वाटलं होतं की त्या बॅट्समनला बॉलिंग टाकणं खूप डिफिकल्ट जात होतं, आणि तेव्हा असं वाटत होतं की त्याला बॉलिंग जेवढी नाही टाकायला भेटणं तेवढं चांगलं आहे माझ्यासाठी. एक प्रत्येक टीममध्ये असं असतं की हा बॉलर एक आपला हुकमी एक्का असतो. तर विकी कधी हुकमी एक्का झाला, म्हणजे कोणता तो स्पेल होता ज्यानंतर विकीवरती डोळे झाकून विश्वास आला? मी जेव्हा उडुपी प्रीमियर लीग झाली होती तेव्हा क्वार्टर फायनलला डिंगडोंगच्या अगेन्स्ट, जेव्हा कृष्णा सातपुते सर होते आणि खूप मोठे मोठे प्लेयर्स त्यांच्यामध्ये होते, तेव्हा मी 3 विकेट घेऊन 4 रन दिले होते. त्या टाईमला असं वाटलं की मी चांगली गोलंदाजी करतो आणि सर्वांना माझ्यावर विश्वास व्हायला लागला त्या टाईमला. चलो, असा कोणता आवडता बॉलर की असं वाटतं की त्या बॉलरकडून मला काहीतरी चोरावंसं आहे, म्हणजे स्किल झालं किंवा काही झालं की त्याच्याकडचा जो एक क्लास आहे ना, तो मला हवा आहे? मी जेव्हा सुरुवातीला क्रिकेट बघायला स्टार्ट केलं तेव्हा आमच्या इकडे एक टुर्नामेंट चालू होती. तेव्हा अफजल मखदूम जे डिंगडोंगचे मॅनेजर आहेत, त्या टाईमला मी त्यांची गोलंदाजी बघितली होती. तेव्हा मी इम्प्रेस झालो होतो की अशी गोलंदाजी मला करायची आहे, म्हणजे वेगवान आणि ऑफ ब्रेक वगैरे, आणि तेच मी कंटिन्यू करायचा प्रयत्न केला. पुनर्जन्मावरती मी तर विश्वास नाही ठेवत, तरी पण एक प्रश्न असा आला म्हणून मी तुम्हाला विचारतो. जर पुनर्जन्म झाला तर कोणता क्रिकेटर व्हावा आवडेल? पुनर्जन्म झालं तर मला रोहित शर्मासारखं व्हायला आवडेल. प्रत्येक जणाचा हाच प्रश्न, प्रत्येक जण हाच उत्तर देतो. थँक्यू सो मच, तुमच्यासोबत बोलून आवडलं खूप. शेवटचा आपुलकीचा प्रश्न, मित्रांसोबत क्रिकेट की घरातल्यांना वेळ देणार? नक्कीच घरातल्यांना वेळ देणार.